हॅलो गाईज, माझं नाव आहे राहुल आणि तुम्ही बघताय राहुलच ब्लॉग. सो आता मी चाललो आहे गोव्याला आणि मालवणला. पहिलं मालवणला जाणार, मग तिकडनं गोव्याला जाणार. सो अचानक प्लॅन झाला आणि आता दिवस स्टेशनला बाकीचे सगळे पुढे गेलेत. अचानक प्लॅन झाला. सो आता बघू पुढे काय होतं, दाखवतोच तुम्हाला. सो ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा. सो हे काय, आता आम्ही ट्रेन पकडले धावत धावत. हे लोक माझ्याकडे थांबलेले सागरदा वगैरे. आम्हाला झालं आहे खूप लेट. आता तिकडे पुढे मयूर भेटणार आहे, तिकडनं आम्ही 4 व्हीलरने जाणार आहे. मयूर खूप वैतागला असेल, आता आमची वाट बघतो कधीपासून तो. सो आता आम्हाला लेट झालं आहे, बघू आता तिकडे जाऊन काय होतं. सो गाईज फायनली आम्हाला मयूर भेटलेला तिथे पनवेलला, पण मला तिथे फुटेज काढता नाही आली. सो आम्ही तिकडे निघालो. आता आम्ही मानगावला पोचलो आहे. मानगावला इकडे मॅगी खातो. या मग खायला मॅगी बिगी, त्यानंतर बघू आता पुढे जाऊ. सो गाईज आता आम्ही संगमेश्वर स्टेशनला पोचलो आहे. बघू शकता तुम्ही, इथे गाडी लावली आहे साईडला. हे आहे संगमेश्वर स्टेशन आणि आता आम्ही इकडे चाललोय पुढे. सो जाऊया इकडे आता मालवणला. चला पटापट. सो गाईज आता आम्ही संगमेश्वरवरून निघालोय. मयूर अजून किती वेळ लागेल आपल्याला? 3-3.5 तास जातील आम्हाला वाटतंय. मग आता बघू, आता जाऊन घरी फ्रेश बिश होऊ, नंतरला बीचवर वगैरे जाऊ. आम्ही भरपूर ठिकाणी फिरणार आहे, तुम्हाला सगळं स्पॉट दाखवेन. एक थोडक्यात सर्व दाखवेन तुम्हाला. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सो गाईज आम्ही मालवणला सकाळी आलो, खूप थकलेलो म्हणून आम्ही झोपलेलो तिकडे. तर आता उठलोय आणि संध्याकाळी आम्ही मार्केटला आलोय. कांदे बिंदे नव्हते आम्हाला जेवणासाठी, तर कांदे बिंदे घेतो आता मस्तपैकी आणि थोडा नाश्ता बिष्टा करतो. इकडनं नाश्ता करून जातो. सो दाखवतो तुम्हाला आता मालवणचा बीच कसा आहे. इथे बघा पाटी आहे, पाटी. आपल्याला पाटी जायचं आहे. सो ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू राहा, जाम मजा येणार आहे. काय बोलतो पत्या, मजा आली का ना तुला? One mile in fog patches and showers early Friday, but improving to greater than 6 miles on Friday morning. Stars shining bright above me. I breathe to see. सो हे काय, आता सकाळचे 10 वाजले आहेत आणि आम्ही चाललोय आता सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आता सर्व रेडी झाले. आपला सचिन बसलाय आणि मयूर चालवतोय गाडी. मयूर काय भाई. सो आता आम्ही चाललोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तिकडे कसं काय दाखवतं ते तुम्हाला दाखवतो. तिथे आम्ही कशी मजा करतो. त्यानंतर आम्ही पुढे पॅरारायडिंग वगैरे करायला जाणार आहे. तर पहिला आता आम्ही चाललो सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तर चला आपण बघू काय होतं. सो गाईज आता आम्ही आलोय मालवण बीचला. इकडे पाठी बघू शकता तुम्ही, बोटी उभ्या आहेत. आता याच्यात एका बोटीमध्ये बसून आम्ही जाणार आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. सो चला. नाही, पैसे आहेत आमच्याकडे, आम्ही फुल बजेट काढून आलोय. तर चला. गव्हर्नमेंट वाला घेऊन आलो आम्ही हा गव्हर्नमेंट वाला माणूस घेऊन आलोय. फुल खर्च आहे भाई. चलो वीर, देखते रहो ब्लॉग. सो गाईज आता आमची आली आहे बोट. या बोटीत बसून आम्ही आता जाणार आहे. हा, सो पाठी ती बोट आली आहे, त्या बोटीत बसून आता आम्ही चाललोय सिंधुदुर्ग किल्ल्याला. हा, काका बोलतात जावा, जातो आम्ही. चलो वाय. तो आता आम्ही चाललोय बोटीमध्ये. त्या बोटीत हे बघा आपली गँग आहे पूर्ण. मयूर, सागरदा, सागरदा, हे बोटीत. हे पत्या, गोप्या, सचिन. काय आता आम्ही बोटीत बसलो तर निघतोय बोटीतून. बघू शकता पाठी सर्व पब्लिक. आम्हाला लाईफ जॅकेट दिले तिकडे. मयूर, मयूर दोरे सर्वांना दिलेत लाईफ जॅकेट. याला कोणाला कोणाला पोहता नाही. तुम्ही बघू शकता सिंधुदुर्ग किल्ला आलेला आहे. जवळ पोहोचलोय. काय सागर तर तिकडे असतं, इकडे
हा पहिला पूल व्हायचा. काय फायनली किल्ला आलेला आहे मातीच तुम्ही बघू शकता इकडे किल्ला दिसतोय. सो आता आम्ही उतरू बोटीमधून आणि जाऊ किल्ल्यात सरळ. सो लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये राहू. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो किल्ला कसा आहे. सो कीप वॉचिंग गाईज. आता आम्ही बोटमधून उतरलो आहे. हे बघा पाठी लोक उतरत आहेत सगळे. याच बोटीतून आम्ही आलो. आता उतरलो आम्ही चाललो आहे किल्ल्यात. हे बघा इकडनं एंट्री आहे पाठून. आता इकडनं मी आतमध्ये जाणार. तुम्हाला दाखवतो आतमध्ये किल्ला कसा आहे. सो लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू. चला चला तुम्ही पुढे चला. हे पाठी बघून जा. इकडे बघ. एक 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 चल. सो आता आपण इकडे आलो वर. तिथे महाराजांच्या पायांचे ठसे तुम्ही बघू शकता. दाखव ना त्यांना पण. त्यांचे ठसे दिसतील. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. फायनली आमचा किल्ला फिरून झाला 1 तास आणि आता आमची बोट आली आहे परत 52 नंबरची. तर त्या बोटमध्ये बसून आम्ही आता डायरेक्ट चाललो आहे परत मालवण किनाऱ्याला. तिकडनं जाणार आहे दांडी बीचला. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. खूप मजा येणार आहे. हा काकी आहेत ना 1982 मध्ये 85ला आलेली आहे मी. 85ला आलेलात ना तुम्ही. 85ला आली आहे. 85ला येऊन गेलेत त्या. आमचं गावच आहे ना रे बाबा हा. आमचं पण गावच आहे. हा तुमचं पण गावच आहे. हो. तुमचं कुठे म्हणजे दांडीवर? ना माझं इकडे शेलटी. कुठे आहे? शेलटी हडी. हा, शेरटीचे. सो आम्ही आलो होतो किल्ल्याच्या बाहेर आणि तुम्ही बघू शकता आमची दर्यासागर 52 नंबरची बोट आली आम्हाला परत घ्यायला. सो चलो बाय बाय. आम्ही आता परत बोटमध्ये बसलोय. आता निघतोय आम्ही. आता आमची बोट निघाली आहे आणि सचिनला पाण्यात मगर दिसली आहे. सचिन हात लाव मगरीला. गेली गेली तिकडे तिकडे गेली ती बघा कोपऱ्यात दिसते का. ही बघा. हा या लोकांना लाईफ जॅकेट नाही दिलेत. यांची जिम्मेदारी हे लोक स्वतः घेणार आहेत. तुम्हाला भेटले नाही का रे लाईफ जॅकेट. नाही यांना नाही घालायचे. यांची पोहणी आहे. यांना येतं पोहता सर्वांना जमिनीवरती. हे लोक घाटावर आहे सैराटवाले. कोकणात आलेत. ही घाटावरची पोरं आलेत कोकणात बघा. हा नाशिकचा आहे. नाशिक ओढावाला तिकडे द्राक्ष खायचा. आता इकडे आम्ही त्याला आंबे खायला आणलंय. तर गाईज कसा वाटला ब्लॉग. आवडला ना. तर आता यापुढे आम्ही जाणार आहे दांडी बीचला आणि तिथून जाणार आहे आम्ही गोव्याला. तर पुढील प्रवासासाठी सेकंड ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.